नमस्ते, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी टेस्टी. बघू शकता, एक पातेलं घेतलेलं, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेतलेली आहे मस्तपैकी. आता बघा, 1 मिरची, 1 टमाटर, कांदा, लसूण, अद्रक मस्त कट करून घेतलेला आहे. आता गॅस आपण चालू केलेला आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलं आपण तव्यामध्ये टाकल्यानंतर आपण कांदा घ्यायचा आहे, मस्तपैकी भाजायचा आहे. त्याला लालसर भाजल्यानंतर आपल्याला अद्रक लसूणही घ्यायचं आहे, त्याला पण व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर आपण टाकायचे हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. हिरव्या मिरच्या पण आपण व्यवस्थित टाकून घेतलेल्या आहेत छानपैकी. आता टमाटर घेतलेलं आहे, टमाटर बी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घेणार आहेत आपण. बघा, छानपैकी भाजून गेलेलं आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे. बघा, छानपैकी भाजून गेलं, त्यामुळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे, पिसून घ्यायचा आहे मस्तपैकी मसाला. आता जी सोयाबीन आपण भिजवून घातलेली होती, मस्तपैकी त्याला पिळून घ्यायची आहे. बघा, छानपैकी आता संपूर्ण मी पिळून घेणार आहे. सगळ्या पिळल्यानंतर मी गॅस चालू केला आहे. गॅस चालू केल्यानंतर कढईवरती ठेवायची. त्याच्यामध्ये 1 पळी मी तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर मस्त एकदम गरम होऊ द्यायचं तेलाला. गरम झाल्यानंतर मोहरी टाकलेली आहे, तडतड व्हायला लागली की त्यातनं जिरा टाकला आहे, ते पण तडतड व्हायला. कढीपत्ता टाकला, ते पण मस्तपैकी भाजून गेलेला आहे. मस्त मसाला टाकायचा आहे. मसाला टाकलेला आहे, जे पिसलेला आपण मस्तपैकी हलवून घेतलेलं. एक वेळेस आपण त्याला मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर आपण मीठ टाकून घेतलं. 1 वाटी मी दही घेतलेलं आहे. लाल मिरची, हळद, मीठ, गरम मसाला, संपूर्ण सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहे. आपण मस्त चमच्याने एक वेळेस मिक्स करून घ्यायची आपल्याला. मस्त थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतले. बघा, छानपैकी मसाला झालेला आहे. आपण सगळा मसाला ते कढईमध्ये जे आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तेलामध्ये व्यवस्थित आपण आता मिक्स करायचं आहे त्याला छानपैकी. तेल सुटेपर्यंत एकदम मस्त हलवून घ्यायचं. एकदम छानपैकी आता तेल सुटणार आहे. त्याला बघा किती छान तेल सुटलेलं आहे. मस्तपैकी सोयाबीन त्याच्यामध्ये टाकलेली आहे मी. छानपैकी एकदम मिक्स करून घ्यायची. बघा, छानपैकी आपण बघा किती छान झालेली. थोडंसं पाणी टाकून घेतलं. मग मस्त उकळी 5-10 मिनटं शिजू दिलं. छानपैकी झालेली आहे तयार आपली. बघा, कोथिंबीर